प्रतिबिंब जनमानसांचे. म्हणत असन आम्ही समाजाचे नेते आहेत तर हे चुकीचं आहे. आमचा नेता खाली आमचा एक बाप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाप तो बाप रहेगा. 9 ऑगस्टचा उपवर्गीकरणाविरोधी मोर्चा ठरल्याप्रमाणेच होणार. अशोकराव गायकवाड यांना तीच खरी श्रद्धांजली. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात येत्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय मोर्चा कोणत्याही परिस्थितीत ठरल्याप्रमाणेच पूर्ण ताकदीने काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ व बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काही सोशल मीडिया ग्रुपवर हा मोर्चा स्थगित झाल्याच्या खोडसाळ पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. मात्र हा मोर्चा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण समाजाचा आहे आणि तो स्थगित करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे समाज बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. संघटनेच्या मते 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून दिवंगत ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी या मोर्चाचे नियोजन केले होते. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेनुसार 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या निर्णयाला कारणीभूत ठरलेल्या भाजपा RSSच्या धोरणांविरोधात आहे. अनुसूचित जाती समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या प्रेसची सुरुवात करताना सर्वप्रथम दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड यांना आम्ही सर्व या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो, त्यांना अभिवादन करतो. आणि 9 तारखेचा मोर्चा हा कसा करावा याचं नियोजन करण्यासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. तर 15 दिवस अगोदर ठरलेली ही 9 तारीख, ही 9 तारखेला सर्व आंबेडकरवाद्यांनी ठरवलेली ही तारीख आहे. त्यामुळे ती मागे पुढे होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि अशोकराव गायकवाडांना अभिवादन हेच ठरेल की 9 तारखेला त्यांच्या म्हणण्यानुसारच 9 तारीख ही मोर्चाची असावीच, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आणि या ठिकाणी जमलेले सर्व काही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तो जोश, तो उत्साह 9 तारखेला आम्हाला त्या मोर्चात दिसेल. कारण आंबेडकरवादाची ही एक क्रांतीची सुरुवात आहे. कारण उपवर्गीकरण हे कोणत्या तरी एका RSS सारख्या जातीवाद्याला वाटतं व्हावं आणि 2 समाजात तेढ निर्माण व्हावी, तर असा प्रकार न होता आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही आंदोलन करून सरकारपर्यंत आम्ही आमचे विचार पोहोचवणार आहोत की तुम्ही जर उपवर्गीकरण कराल तर या देशातला, महाराष्ट्रातला नव्हे, या देशातला आंबेडकरवादी कधीही गप्प बसणार नाही. आणि 2 समाजात लावणारे भांडण हे कदापि आम्ही निमूटपणे कधी सहन करणार नाही. कारण आम्ही विचारणार, शासनाला जाब विचारणार, तुम्ही 2 समाजात का तेढ निर्माण करतायत. अनेक योजना आहेत त्या तुम्ही त्या समाजाला द्यावेत, परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबद्दल बिलकुल तुम्ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. यासाठी या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी आम्ही जमलेलो आहोत. आणि 9 तारखेला मोर्चा निघेल आणि शासनाला जाब विचारला जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम. सर्वांना जय भीम. 9 ऑगस्टला जे आम्ही मोर्चा ठरवलेला आहे सगळं आंबेडकर समाजाने, तर काय समाजकंटक पत्रकार प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं हा मोर्चा कॅन्सल झालेला आहे. पण त्यांना हे अधिकार कोणी दिले मोर्चा कॅन्सल करायचा? काकी निवेदन SP साहेबांना, SP ऑफिसला सर्व आम्ही दिलेलं आहे मोर्चाचं निवेदन 9 तारखेचं, 9 ऑगस्टचं. हे जे समाजकंटक आहेत ह्यांचा काय संबंध येतो मोर्चा कॅन्सल म्हणायचा, काय म्हणायचा? तुमचा काय तिकडं कार्यक्रम दुसरा असन तर ते तुम्ही करू शकता, पण मोर्चा हा समाजाचा आहे, समाजापेक्षा कुणी मोठा नाही आहे. कुणी म्हणत असन आम्ही समाजाचे नेते आहेत तर हे चुकीचं आहे. आमचा नेता खाली आमचा एक बाप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाप तो बाप रहेगा. जय भीम. आज 9 तारखेच्या ज्या उपवर्गीकरणाच्या मोर्चा संदर्भात बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीत आता कापड बाजारात काम चालू आहे. त्या संदर्भात त्याच्यामुळं रस्त्याचा मार्ग बदलण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा, पतपीर चावडी
आशा टॉकीज, माणिक चौक मार्गे अर्बन बँक ते नवी पेठ ते चितळ रोड ते दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे. या मोर्चासाठी बीडचे लॉंग मार्च प्रणेते सिद्धार्थदादा शिंगारे उपस्थित राहणार आहे. भीम टायगर संघटनेचे दादासाहेब शेळके उपस्थित राहणार आहे. जे कट्टर भीमसैनिक नाशिकचे राजूभाऊ थाटे हे येणार आहेत. रील स्टार दिव्या शिंदे येणार आहेत. त्याचप्रमाणे कट्टर भीमसैनिक सिद्धार्थदादा सुरडकर हे येणार आहेत. तरी मी सर्व भीम अनुयायांना आणि सर्व आंबेडकरवादी समाजाला आणि बौद्ध समाजाला मी या मोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाची शोभा वाढवावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये एवढे बोलतो. थांबतो. जय भीम. 9 ऑगस्टला जो मोर्चा होणार आहे तो मोर्चा हा 9 ऑगस्टलाच होणार आहे. त्याच्याबद्दल 9 ऑगस्ट हा आम्ही पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये उतरणार आहे. आणि हा मोर्चा कोणत्या समाजाविषयी नाही आहे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.